केली. शिक्षक असतील तर मी खूप आभार मानतो. आज खरं तर त्यांच्यामुळे मी इथं आहे. सावंत सर असतील वगैरे सगळे असतील. माझा सगळ्यात आवडता विषय म्हणजे मॅथ्स. मॅथ्स म्हणजे असं सावंत सर असं मॅथ्स बसवलेलं की जेव्हा मी उठतो बसतो असं म्हणजे मॅथचं सम बघितलं की मला कळायचं हा ह्याचा आन्सर हे. मॅथ्स म्हणजे माझ्या असं डोळ्यात व्हायचं मॅथ्स इतकं सावंत सर मला त्यांचं मी खूप आभार मानतो सर. त्यानंतर सुरू झाली जर्नी. आज खरं तर तुमचे हे महिने खूप महत्त्वाचे आहेत. आता हे महिने तुमचे म्हणजे मॉक टेस्ट चालू असतात आणि ह्यामध्ये तुम्हाला खूप फोकस ठेवावा लागतो. तुमचे मॅथ्स विषय असतील. मॅथ्स आणि आय टी असे विषय आहेत. तुम्ही जर मॅथ्स एकदा परफेक्ट झाला की तुम्ही यामध्ये आय टी मध्ये होऊ शकता. मॅथ्स आणि आय टी हे सेम थेरी दोघांची पण बाकीचे विषय असतील SST सायन्स असतील. हे विषय तुम्हाला म्हणजे आवडते विषय पाहिजे किंवा जाणीव पाहिजे की हा बाबा हे गोष्ट असेल. तुम्ही प्रत्येक गोष्ट समजून घेतली पाहिजे, नीट समजून घेतली पाहिजे. जरी तुम्हाला नाही जमेल बा हा तुमचा त्या पेपर झाला आज. मी सुद्धा असंच होतो. जेव्हा मी तर आलो पहिल्यांदा तेव्हा मला पेपरमध्ये चांगले मार्क्स असायचे. मला असं वाटायचं की यार माझ्यासोबत बेंचवर बसणाऱ्या मुलाला चांगले मार्क पडतात तर मला का नाही पडत. मग मी जेव्हा पेपर सोडून बसलो पुढच्या दिवशी मला कळलं की आपण असे चूक करतोय. मी गडबड करतोय खूप. मला हे येत नाही की मी लगेच त्याला सोडून देतोय. मी त्याला थोडा विचार नाही करत आणि जर मी विचार करायला लागलो किंवा तिचे एकाच प्रश्न जास्त थांबायचं मग मला असं कळलं की बाबा हां मग मी नोट केल्या ह्या गोष्टी असं चुकतंय आपलं मग आपण असं सुधारलं पाहिजे. आणि जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या तेव्हा मला कळलं की बाबा आपले मार्क हळूहळू वाढतात. आणि परत जे माझ्यासोबत मुलं होते टॉपर म्हणजे मुलं होते पहिला 3-4 मध्ये यायचे त्यांच्यासोबत मी टक्कर म्हणजे त्यांना द्यायला लागलो. मला कळलं बाबा मी हा करू शकतो बाबा ही गोष्ट. त्यानंतर सुरू झालं माझं पहिलं सिलेक्शन झालं पण मी 7वीत असल्यामुळं मला नाही जाता आलं. दुसऱ्या वर्षी तयारी केली आणि दुसऱ्या वर्षी मी चांगला परफॉर्मन्स दिला. म्हणजे मी म्हणजे राहायचो पहिल्या दुसऱ्या नंबरमध्ये यायचं मी चांगलं. आणि मी हा हट्ट कधी धरला नाही माझा हा बा हा हे माझी बॅच आहे आणि ह्यामध्ये मी टॉपर आहे बाबा मग मी टॉपर आलं पाहिजे. पण मी एक मनात ठेवलं की बा हा मी जेव्हा केव्हा पेपर सोडवायला बसेल तेव्हा मी माझा 100% देईल. काय हलगर्जीपणा करणार नाही. पूर्ण लक्ष देऊन पेपर सोडणार. शिक्षक सांगायचे रोज असं करा तसं करा. प्रत्येक शिक्षकांची प्रत्येक गोष्ट ऐकायची पहिली गोष्ट म्हणजे. कारण शिक्षक जे सांगतात ते खूप उपयोगाला येतं. मग त्यानंतर तयारी झाली माझी चांगली पडली आणि आज मी सैनिक सातारामध्ये शिक्षण घेत आहे. खूप अभिमान वाटतो मला. त्यानंतर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आता बाहेरच्या जगामध्ये कॉम्पिटिशन खूप वाढले. तुम्ही जर बघायला गेला तर मग JEE वगैरे अशा परीक्षा आहेत की तुम्हाला 99% जरी मार्क पडले तरी तुम्हाला कॉलेज भेटायचं अवघड आहे. मग कॉम्पिटिशन खूप वाढले. त्यासाठी हे जे वय आहे आता हे तुम्हाला खूप टाकलं पाहिजे. कारण की दिवाळी दसरा हे सण काहीच नाहीत. जेव्हा तुम्ही एकदा ह्या गोष्टी टाकचाल त्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला कळेल की हा बाबा त्यावेळेस मी जे टाकलं ते सगळं कामाला आलं. मग असं वाटायचं. एक वर्ष असं होतं की मी घरी फोन करून रडून सांगितलं की मला नाही राहायचं यार असं तसं. म्हणजे की वाटायचं मला की यार पुढच्या वर्षी परत यायचंय मला. मग कसं करेल मी काय होईल. पण नाही परत एक मन असं होतं की म्हणलं नाही यार तू इथं माघारी यायचंय. मग जेव्हा इथं माघारी आलो तेव्हा वाटलं मला की यार नाही आता काय आता इथं माघारी आलो ना परत घरी जायचं नाही माघारी काय पण असतो. मग इथं आलो जिद्दनं एकदम चिकाटी ठेवली. आणि संगत एक अशी गोष्ट आहे की ती खूप तुम्हाला वळण लावते. तुमचे मित्र असतील काय असतील मिळून मिसळून राहा. हसी मजा म्हणजे करायची. एकदम सिरियस राहायचं नाही असं नाही काय नाही. पूर्ण मिसळून राहायचं शिक्षणासोबत राहायचं. ओके. आता पुढचा विषय असा आहे की सैनिक स्कूल. आता सैनिक स्कूलमध्ये तुम्ही बघताल तर डिसिप्लिन हे खूप गोष्ट आहे. आणि इथं इंग्लिश बोलणं इंग्लिश